मल्हारी मार्तंड विजय अर्थात खंडोबा महात्म्य. नमन श्लोक. असे जेजुरी राजधानी जयाची, सती म्हाळसा पट्टराणीच साची. असा थोर मार्तंड राणा मल्हारी, सदा वंदितो देव तो खड्गधारी. सदानंदाचा येळकोट येळकोट येळकोट. ओम नमः शिवाय. ओम नमो श्री गजवदना गणराया गौरीनंदना, विघ्नेशा भवभयहरणा. नमन माझे साष्टांगी. नंतर नमिली श्री सरस्वती, जगन्माता भगवती, ब्रह्मकुमारी वीणावती, विद्यादात्री विश्वाची. नमन तैसे गुरुवर्या, सुखनिधान सद्गुरुराया. स्मरुनी त्या पवित्र पाया, चित्तशुद्धी जाहली. थोर ऋषी मुनी संतजन, बुधगण आणि सज्जन, करुणी तयांसी नमन. ग्रंथरचना आरंभिली. धन्य धन्य जेजुरीचा डोंगर, मार्तंड मल्हारीचे एक क्षेत्र थोर. घ्यावयासी भक्तांचा कैवार, खंडोबा तेथे उभासे. हे दैवत जागृत भारी, नाव का पडले मल्हारी. तीच गोड कथा सारी, मिलिंद माधव वर्णितो. एकेकाळी दोन दैत्य, बलाढ्य प्रचंड मदनमस्त. माजले झाले उन्मत्त, पीडिती छळिती सर्वांना. एक मनी दुसरा मल्ल, क्रूर भयंकर महाचांडाळ. पृथ्वी स्वर्ग आणि पाताळ, स्वैराचारे जाळीती. निर्दय निष्ठुर महादुष्ट, सुंदरते ते करीती नष्ट. सज्जनावरी घोर अरिष्ट, अकस्मात ते आनिती. देवदेवता होऊनी भयभीत, वाट मिळेल तिकडे सुटले पळत. ऋषीमुनी सिद्ध समस्त, लपले गिरी कंदरी. संपली सारी कथा कीर्तने, बंद पडली होम हवने. उद्ध्वस्त झाली मंदिरे सदने, हाहाकार माजला. निरपराधी मानव मंडळी, त्यांचे घेतले त्यांनी बळी. रस्तोरस्ती प्रेतेच सगळी, रक्ताचे पाट वाहती. पुरुष स्त्रिया निष्पबाळे, चराचर त्यांचे कापिती गळे. हाडा माणसांचे ढीग साचले, शिरे धडे तडफडती. पतिव्रता तरुणी कुमारिका, शीलभ्रष्ट करीती क्षणांत एका. भीती वाटे रावारंका, त्या धर्मी असुरांची. भद्र अभद्र न जाणीती, पापकर्मांची नसे लज्जा भीती. नीती अनिती न मानिती, जुमानिती न कोणाला. असह्य झाला अत्याचार, एकांत स्थळी जमले निर्जर. करुणी सारा सार विचार, बेत त्यांनी ठरविला. म्हणे जाऊया वैकुंठासी, दुर्दशा सांगूया श्री विष्णूसी. दया उपजता त्याचे मानसी, अभय देईल आम्हा ते. घेऊनी 10 अवतार आणि 14 लीलावतार. असुरांचा केला संहार, सज्जन सर्व रक्षिले. ऐसा भगवंत जगत चालक, आता आधार त्याचाच एक. इतर म्हणती हेच ठीक, चला जाऊया वैकुंठी. इंद्रवरुणादी सकल सुरवर, ऋषीमुनी आणि तापसी थोर. सिद्धयोगी आदी अपार, धावत गेली वैकुंठी. करुणी श्री विष्णूसी नमन, असुरांची कृत्ये केली कथन. करावयासी सर्वांचे रक्षण, विनंती केली चरणांसी. मणिचूर पर्वतावरती, मणिमल्ल अकस्मात येती. करीती जुलूम जबरदस्ती, जगणे अशक्य जाहले. तरी कृपया घेऊनी कैवार, योग्य तो घेवा अवतार. करुणी दैत्यांचा संहार, निर्भय करावे आम्हासी. ऐकुनी कळकळीची विनवणी, तयासी म्हणाले चक्रपाणी. आता असेच तुम्ही सर्वांनी, जावे त्वरित कैलासी. शासन कराया त्या दैत्यांसी, प्रार्थना करावी महादेवासी. विधी घटनाचं आहे तैसी, तया हस्ते मृत्यू दैत्यांना. म्हणून आता त्वरा करा, शरण जावे त्या उमावरा. तोच त्या सकलही असुरा, शिक्षा करील खरोखरी. ऐकोनी वैकुंठपतीचे भाषण, सर्व सुरवरा आणि ऋषीमुनिगण. निघाले धावतच तेथून, गेले अखेर कैलासी. म्हणाले देवा गौरी रमणा, त्रिशूळधारी त्रिलोचना. गंगाधरा पंचानना, शरणालो तुझ लागी. दैत्यांनी आम्हा सर्वांना, त्रासिले मारिले अर्भकांना. पाहुनी त्यांच्या क्रूरकृत्यांना, चंद्रसूर्य नेत्र झाकिती.
आता गाहे सनातना, येऊ दे तुझा अमुची करुणा, नमनपूर्वक हीच याचना, रक्ष रक्ष उमावरा. ऐकुनी ती करुण प्रार्थना, क्रोधे पेटला कैलास राना, निर्धास्त रहा म्हणे सर्वांना, निपात करीन दैत्यांचा. ती शिववाणी ऐकुनी सुरगनादी गेले स्वस्थानी, मग महाप्रतापी शूलपाणी अगाध लीला करीतसे. दैत्यांवरी शिव कोपला, चैत्रशुद्ध पौर्णिमेला, मार्तंड भैरव अवतार घेतला, केवढे उग्र रूप ते. धगधग त्या नेत्री अग्निज्वाला, तीक्ष्ण त्रिशूळ खनखनला, डमडमा डमरू धनानला, जटेचे नाग जाहले. कडाडल्या गगनी विद्युलता, घनगर्जना गिळीती समूळ शांतता, चला उठा धावा म्हणता, शिवसैन्य आले धावनी. 11 रुद्र असंख्य शिवगण, अष्टद्वारपाल अगणित भूतगण, परमवीर गजानन षडानन, सैन्यासह सिद्ध झाले. 64 भैरव तितक्याच योगिनी, सर्व देवदेवता यक्ष यक्षिणी, आपापले सैन्य दल घेऊनी, म्हणती आज्ञा करावी. देवसेना जमली धवलगिरीवरी, पार्वती झाली दिव्य रूपधारी, मार्तंड भैरव बसे अश्वावरी, सवे श्वान घेतले. एका हाती खड्ग विशाल, दुसऱ्या हाती भव्य त्रिशूळ, ऐसा असुरांचा कृतांत काळ, मार्तंड भैरव शोभला. मग म्हणे मणिचूर पर्वतावरी, मणिमल्ल दैत्य मातले भारी, त्यांचे वरी करुणी स्वारी, नाश त्यांचा करावा. फुरन चढले सर्वांना, हर हर महादेव झाली गर्जना, पाया पटीत धनादना, देवसैन्य चालले. धडाधडा वाजती नगारे, दुमदुमले अंबर सारे, खळाळा निखळती ग्रह तारे, उठले लोळ धुळीचे. पाहुनी ती देवसेना, मणिमल्लांना हसे आवरेना, म्हणती चिरडून टाकू सर्वांना, उडवून देऊ लाथेने. मग आव्हाने प्रतिआव्हाने, परस्परांना देती उभय सैन्ये, शेवटी मग तीव्र त्वेषाने, भिडले सैन्य सैन्याला. प्रथम मणिदैत्य पुढे आला, त्याचा क्षणात शिरच्छेद झाला, त्यामुळे मल्ल दैत्य चवताळला, धावला दात ओठ खाऊनी. क्रूर राक्षस तामसी असुर, देवसेनेचा करीती संहार, परी अमृत दृष्टीने मार्तंड निर्जर, जिवंत करी त्या सर्वांते. उग्रदंत रिसमुख पशुनाद, नग्नदुर्ग काळ कराल पक्षीपाद, भग्न कर्ण तीव्र नेत्र मस्तमोद, लढती दैत्य देवांशी. कोणी नाना रूपे घेती, कोणी विचित्र वेश पालटती, कोणी वाहने बदलती, असुर ऐसे चेटकी. परंतु चतुर मोठी देवसेना, दैत्यांची काही डाळ शिजेना, यास्तव मंत्रतंत्र जादूटोना, अघोरी उपाय योजिती. तेव्हा आद्यशक्ती पार्वती, प्रणवरूपी महागणपती, षडानन तो सेनापती, शर्थ करीती शौर्याची. घोडाश्वान आणि नंदी, साधुनी नेमकी योग्य संधी, शिरुनी दैत्यांच्या व्यूहामधी, घायल करीती तयांना. देवदैत्य परस्परांवरी, सोडिती अस्त्रे शस्त्र भारी, पळती कोसळती भूमीवरी, असुर मोठ मोठाले. महापराक्रमी देवगण, मल्ल दैत्याशी लढती भीषण, तरीही असुराचे निर्दालन पूर्णपणे होईना. मार्तंड भैरवासी आला संताप, असुरसेना कापी सपासप, घायाळ मल्ल दैत्य आपोआप, शरण आला भैरवा. मरता मरता म्हणे हात जोडुनी, महादेवा तुझी अगाध करणी, तव हस्ते आला मृत्यू म्हणोनी, उद्धार माझा जाहला. आता चरणी एक विनवनी, माझे नाव तव नामी जोडुनी, याच ठिकाणी वास्तव्य करुनी, दर्शन द्यावे सर्वांसी. तथास्तु म्हणाला मार्तंड भैरव, मल्हारी मार्तंड घेतले नाव, कडे पठारी केले वास्तव्य, पुष्पवृष्टी केली देवांनी. मार्गशीर्ष शुक्ल षष्ठी दिनी, स्वयंभूलिंगाच्या रूपाने वास केला शिवपार्वतीने, मल्हारीचीही कथा असे. जय मिळाला जेथे तो जयाद्री, खंडोबा नाव कारण खड्गधारी, असंख्याचे कुलदैवत मल्हारी, दिमाखाने विराजतो. जयाद्रीचे रूपांतर जयपुरी, जयपुरीचे रूपांतर
रूपांतर जेजुरी, खंडोबा त्या कडे पठारी आणि ठिकठिकाणी अवतरला. पुढे केले मनुष्य रूप धारण, महालक्षेत्रातील मुलीशी केले लग्न. म्हाळसा नामे ती तेव्हापासून प्रसिद्ध तेथे जाहली. पौष शुद्ध पौर्णिमेला सातारा जिल्ह्यातील पालीला म्हाळसा खंडोबाचा विवाह झाला. तेही खंडोबा स्थान असे. श्री शिव आणि पार्वतीची इच्छा योजना पूर्वजन्मीची, या अवतारी पूर्ण झाली साची. खंडोबा म्हाळसा रूपाने, खड्गधारी म्हणून खंडोबा म्हणती, हयपती म्हणून तो हैबती. तोच मल्हारी माळसापती, कैवार घेई भक्तांचा. हळदीचे पिवळे जर्द चूर्ण, अनेक रोगांचे करी निवारण. यासाठी भंडार म्हणून उधळीती भाली लाविती. जिकडे तिकडे पिवळेच दिसते, जेजुरी जणू सोन्याची भासते. गुप्त रूपे गंगा राहते, गडाखाली बानाई. अश्विन शुक्ल नवमीसी आणि त्रिपुरी पौर्णिमेसी, शिवाय चंपा षष्टीचे दिवशी खंडोबा देव पूजावा. खंडोबा दिवस रविवार, शुद्धाचरण असावे दिवसभर. खोबरे दवना बेलभंडार, भक्तिभावे वहावा. पवित्र महिना मार्गशीर्ष, त्याच्या शुक्ल प्रतिपदेस मार्तंड भैरवाच्या षड्रास्तोवास हर्षे प्रारंभ करावा. उत्सव करावा 6 दिवस, मनीची इच्छा सांगावी खंडोबास. मग शेवटी चंपा षष्टीस मार्तंड भैरोत्थापन करावे. खंडोबासी पुरणपोळी व खीर, भरीत रोडगा प्रिय फार. हळदीचा पिवळा भंडार खंडोबावरी उधळावा. मल्हारी मार्तंड देवथोर, भक्तांसाठी करी चमत्कार. त्यांचे महात्म्य असे अपार, किती कैसे वर्णावे. एक कथा असे आगळी, मुरलीची मुरळी झाली. वाघांनी मानव रूपे घेतली, तेच वाघे जाहले. तिलोत्तमा नामे लावण्यवती, एक सुंदर अप्सरा होती. इंद्रशापे मुरली रूपे ती, कृष्ण हाती शोभली. पुढे बाणाईच्या शापाने मुरली नाचू लागली मुरळी रूपाने. तीच प्रथा कालांतराने तेथे रूढ जाहली. नळदुर्गाच्या चंदन वृक्षाखाली वाघ आले धनगराजवळी. त्यांनी मेंढीची मागणी केली, तेव्हा चमत्कार जाहला. खंडोबाने स्वतः त्यांचे वर फुंकिला आपला भंडार. तोच झाला त्यांचा उद्धार, मानवरूपी वाघे झाले ते. एकदा यावनी सैन्य हल्लेखोर, चाल करून आले जेजुरीवर. तेव्हा तेथील रखवालदार हल्ल्यात ठार जाहला. सैन्य थोडे पुढे आले, गडाचा तट फोडू लागले. तेव्हा खंडोबाने काय केले तेच आता ऐकावे. एक छोटे छिद्र निर्माण झाले, त्यातून लाखो भुंगे बाहेर पडले. अविधांच्या सेनेला बेजार केले, पाठलाग त्यांचा करोनी. शत्रुसेना पळू लागली, गडगडत गडा खाली गेली. त्यांची भली खोड मोडली, जाज्वल्य मार्तंड भैरवाने. ऐसा तो देव खंडोबा, म्लेच्छ करी तोबा तोबा. त्या पवित्र गडाचा ताबा, घेता न आला तयाला. पूर्वी एकदा बाळकृष्णाने मार्तंडाचा नैवेद्य फेकिला रागाने. तेव्हा त्याला यशोदेने उकळीस बांधून ठेविला. नैवेद्य फेकिला म्हणून खंडोबा झाला कोपायमान. त्याच्या शापाने तो कृष्ण श्वानरूप जाहला. पुढे नारदाने करुनी प्रयत्न, भंडार मिळविला वाघ्याकडून. तो शिंपडता श्वानावरून कुत्र्याचा कृष्ण जाहला. ऐसे चमत्कार झाले किती, याची मुळीच नसे गणती. चोर दरोडे खोरांप्रती जबरदस्त शिक्षा होतसे. मात्र भक्तांची हाक ऐकून धाव घेतसे न लागता क्षण. बिकट संकटे करी निवारण, ऐसा अनुभव सर्वांचा. कोणत्या रूपे केव्हा येईल हे कोणालाही न कळेल. धावा करिता होईल मंगल, अमंगल अवघे टळेल. नवस करिता खंडोबास, इच्छापूर्ती होईल खास. म्हणून सर्वांनी तयास शरण जावे सर्वदा. विडे खोबरे भंडार यांनी तळी भरावी सुंदर. त्रिवार करावा जय जयकार, सदानंदाचा येळकोट येळकोट. जन्मा येऊनी एकदा तरी पहावी खंडोबाची जेजुरी. श्रद्धा ठेवूनी त्याचे वरी मनी मागणे मागावे. जय खंडोबा जय म्हाळसा देवी,
सदैव आम्हासी सुखी ठेवी. योगक्षेमाची चिंता नसावी, विजय व्हावा सर्वत्र. पत्नी सुना कन्या पुत्र, कुटुंब परिवार आणि पौत्र, बंधू भगिनी आप्तमित्र, सुखी असोत सर्वही. नोकर चाकर गुरे ढोरे, विद्या वैभव मिळो सारे. वाहन सौख्य ही लाभो खरे, शत्रू कोणी नसावा. दुरित अवघे व्हावे दूर, ज्ञानसूर्य जावो अज्ञान तिमिर. धनधान्य मिळो अपार, हीच पायी प्रार्थना. सिद्धहस्त कवी थोर थोर, त्यांनी मल्हारीच्या चरित्रावर ग्रंथरचना केली असे सुंदर. त्यानेच प्रेरणा जाहली, अनेकांनी लिहिले अनेक ग्रंथ. त्यातील मुख्य मुख्य मतितार्थ, खंडोबा भक्ता प्रीत्यर्थ. सारांश रूपे दिला इथे, ज्यांच्या ग्रंथांचा घेऊन आधार. गुंफिला हा शब्द सुमनहार, त्यांचे ऋण मान्य साभार. कृतज्ञतेने सर्वथा, ग्रंथ असेल हा जागरात. तेथे न राही पिशाच भूत, दूर व्हावया व्याधी समस्त. भंडार भाली लावावा, नित्य करिता या ग्रंथाचे पठन. 68 तीर्थांचे लाभेल पुण्य, सकल मनोरथ होतील पूर्ण. मल्हारीच्या कृपेने, पोथी वाचावी रविवारी तरी. खंडोबा स्मरावा अखंड अंतरी, श्वान एखादा येता दारी. अन्नदान अवश्य करावे, करिता खंडोबा महात्म्य श्रवण. 72 रोग जाती पळून, मिळेल आयुरारोग्य धन. निश्चय हे जाणावे, खंडोबाचा दशाक्षरी मंत्र जप. जाळील सप्त जन्मीचे पाप, अशुभ टळेल आपोआप. म्हणे मिलिंद माधव, शक 1897 अश्विन मासी शुक्ल पक्षी. गुरुवारी ललिता पंचमीसी, ग्रंथ पूर्ण झाला हा. श्री खंडोबार्पणमस्तु. शुभम भवतु. ओम शांती शांती शांती. भक्त कवी मिलिंद माधवकृत मल्हारी मार्तंड विजय अर्थात खंडोबा महात्म्य ग्रंथ संपूर्ण. एकूण ओव्या 104. खंडोबाचा दशाक्षरी मंत्र. ओम नमो मार्तंड भैरवाय. हा मंत्र कमीत कमी 108 वेळा जपावा. श्री मल्हारी मार्तंडाचा ध्यान श्लोक. ध्यायेन मल्हारी देवं कनकगिरिनिभं माळसाभूषिताङ्कं श्वेताश्वं खड्गहस्तं विबुधबुधगणैः कृतार्थे युक्ताङ्घ्रि दैत्यमूर्ति डमरुविलसितं नैशचूर्णाभिरामं नित्यं भक्तेषु तुष्टं श्वगनपरिवृतं नित्यमोंकाररूपं. भावार्थ, ज्याचा वर्ण सोनेरी आहे, म्हाळसा ज्याच्या मांडीवर आहे, ज्याचा घोडा शुभ्र वर्णाचा आहे, त्याच्या हातात खड्ग आहे, शहाणे लोक ज्याची सेवा करतात, अशा मल्हारी देवाचे सदैव ध्यान करावे. दैत्याच्या मस्तकावर त्याने पाय दिला असून हाती डमरू घेतला आहे. भंडाऱ्यामुळे जो सुंदर दिसतो, त्याच्यासोबत कुत्रे आहेत. भक्तांवर त्याची नित्य कृपा असते. तो हा मल्हारी देव ओंकार स्वरूप आहे.